अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री 50 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर ते शुक्रवारी 10 मे रोजी तिहार जेलमधून जामिनावर बाहेर आले। सुप्रीम कोर्टाने त्यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय। त्यांना निवडणुकीच्या प्रचाराचीही परवानगी देण्यात आली आहे। पण केजरीवाल यांना 2 जूनला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे। म्हणजे लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या उर्वरित टप्प्यांसाठी केजरीवाल तुरुंगाबाहेरच असणार आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती। या अटकेमुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयीची सहानुभूती वाढली असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। आणि आताही केजरीवाल यांच्या सुटकेचा फायदा विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही होऊ शकतो असंही राजकीय जाणकारांचं मत आहे। विशेषतः दिल्ली आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये जिथे आम आदमी पक्षाचा पाया मजबूत आहे। सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर करताना म्हटलंय की लोकसभा निवडणूक ही दर 5 वर्षांनी होणारी एक महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया आहे। तसेच अरविंद केजरीवाल यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि ते समाजासाठी धोकाही नाहीत। या सर्व बाबी लक्षात घेऊन केजरीवाल यांना काही अटींसह जामीन देण्यात आलाय। अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाही तसं आदेशात म्हटलंय। पण ते दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक प्रचार करू शकतात जिथे मतदान होणं बाकी आहे। दिल्लीत 25 मे रोजी 7 जागांसाठी मतदान होते। त्यापैकी 4 जागांवरती आम आदमी पक्ष तर 3 जागांवरती काँग्रेस निवडणूक लढवते। तर पंजाबमधल्या सर्व 13 जागांवर आम आदमी पक्ष एकट्याने निवडणूक लढवतोय। इथे 1 जूनला मतदान होणार आहे। या 2 राज्यांव्यतिरिक्त आपने 1 जागा हरियाणातही लढवायचं ठरवलंय जिथे 25 मेला मतदान होतंय। अरविंद केजरीवालांच्या सुटकेचा फायदा त्यांच्या पक्षालाच नाही तर संपूर्ण इंडिया आघाडीला होऊ शकतो असं तज्ञांना वाटतंय। अरविंद केजरीवाल यांचा संवाद कौशल्य उत्कृष्ट असून त्यांचे जनतेशी कनेक्ट चांगला आहे। ते संपूर्ण भारतात ओळखले जातात। त्यामुळे ही परिस्थिती बदलेल। मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का आहे। तो फक्त काही राज्यांमध्ये नाही तर इंडिया आघाडीसाठी इतर राज्यांमध्येही प्रचार करतील। सध्या देशात मोदी आणि राहुल गांधी नंतर तेच मोठे नेते मानले जातात। भाजपसाठी हा मोठा धक्का आहे आणि त्यामुळे आम आदमी पक्षाचं मनोधैर्य वाढेल। पण पंजाबमध्ये त्यांच्या उपस्थितीचा फारसा परिणाम होणार नाही कारण इथे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने युती केलेली नाही। दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढतायत। केजरीवाल तुरुंग बाहेर आल्यानं इंडिया आघाडी बळकट होईल, मग ती थोड्याच काळासाठी का होईना। बाकी तुम्हाला काय वाटतं? अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे भाजपला याचा फटका बसणार का? हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।